दैनिक लोकाशाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आयोजित होणाऱ्या भव्य आणि सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या लोकाशा महोत्सव व राज्यस्तरीय लोकाशा भूषण पुरस्कार सोहळ्याला यंदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। मार्च महिन्यात पार पडणाऱ्या या बहुप्रतीक्षित सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत संमती दिल्याने मराठवाड्यातील कलावंत आणि वाचकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे या महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष व यजमान असून त्यांनी स्वतः पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महोत्सवाची माहिती दिली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संपादक विजयराज बम यांची भेट घडवली। नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। परळी येथे आयोजित पशुधन महाएक्स्पोच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना लोकाशाचे संपादक विजयराज बम यांनी त्यांची भेट घेऊन लोकाशा महोत्सवाची माहिती दिली। महोत्सवामागील भूमिका, सामाजिक सांस्कृतिक उद्दिष्टे समजून घेत मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारत आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते। लोकाशा महोत्सव आयोजन समितीच्या वतीने संपादक विजयराज बम यांनी मंत्री पंकजाताई मुंडे यांना महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष पदासह निमंत्रण दिलं। सामाजिक, सांस्कृतिक आणि महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या पंकजाताईंनी हे निमंत्रण स्वीकारत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संमती सुद्धा दिली आहे। त्यामुळे यंदाचा लोकाशा महोत्सव अधिकच बहारदार ठरणार आहे। दरवर्षी 5 दिवस चालणारा लोकाशा महोत्सव मराठवाड्यातील कलाकारांसाठी मोठं व्यासपीठ ठरलाय। या महोत्सवातून राज्याला अनेक गुणी कलाकार मिळाले असून नृत्य, गायन स्पर्धा, बाल गुण विकास उपक्रम आणि महिलांसाठी खास कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतंय। त्यामुळे हा महोत्सव केवळ सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक चळवळीचेही केंद्र बनलाय। महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे लोकाशा भूषण पुरस्कार सोहळा। या सोहळ्यात राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींना 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येतं। मागील वर्षी या सोहळ्याला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। त्यावेळी 9 नामवंतांचा लोकाशा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीमुळे यंदाचा लोकाशा महोत्सव अधिकच भव्य दिव्य होणार असून बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष या सोहळ्याकडे लागलंय। सांस्कृतिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि गुणवंतांचा सन्मान या त्रिसूत्रीवर आधारित लोकाशा महोत्सव यंदाही नवा इतिहास घडवेल असा विश्वास लोकाशा संयोजन समितीने व्यक्त केलाय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।